नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसंतुष्टी हा खरा आनंद आहे. आजचा सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. रात्रीचा 1 वाजलेला. सगळीकडे पसरलेला काळोख, सगळं शांत. परंतु चांदणी चौकात सुरू होता लाखोंचा जुगार आणि तेवढ्यात सायरनचा आवाज आणि पोलिसांची एंट्री. अमरावतीत झालेली ही धडक कारवाई सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद, हातीपुरा, चांदणी चौक इथे मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि मग पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गाडगेनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात मोठे ऑपरेशन आखण्यात आलंय. 50 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झालेत. रात्री साधारण 1 वाजता जुगार अड्ड्यावर थेट छापा आणि मग सगळा गेम संपला. या कारवाईत 20 आरोपी ताब्यात घेण्यात आले, तर 21 मोबाईल जप्त, तर 2,10,000 रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमाल तब्बल 6,12,000 रुपये. इतकंच नाही तर ही कारवाई नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुसऱ्या ठाण्याच्या निरीक्षकांनी केल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या छाप्यादरम्यान चांदणी चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त पाहून लोकांची गर्दीही जमली होती. या कारवाईनंतर जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीचा अंधार असला तरी कायद्याची नजर कायम जागी असते. अमरावती पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की कायद्यापासून कोणीही सुटणार नाही. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हातीपुरा गेट या ठिकाणी अब्दुल अरशद अब्दुल रशीद याचे घराच्या पहिल्या माळ्यावर ताशपत्त्यांचा जुगार चालू आहे अशी विश्वसनीय माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी रेड करण्यात आली. माननीय पोलीस आयुक्त सरांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून माननीय सरांनी त्या ठिकाणी पथक पाठवलेलं होतं आणि त्यावरून एकूण 20 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. 2,09,000 रुपयांची कॅश, 21 मोबाईल, त्याची किंमत अंदाजे 4,83,000 रुपये, असे एकूण 6,92,000 रुपयांचा मुद्देमाल त्यात जप्त करण्यात आलेला आहे. आणि 240/26 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहे. रस्त्यावर दारू पिणं आणि शहराला ओपन बार समजणं आता बंद. अमरावती पोलिसांनी सुरू केलं एक धडक कारवाई आणि तडीरामांना दिलाय खाकीचा प्रसाद. अमरावती शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. शहर गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली आणि तब्बल 76 जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर किंवा अंधाराचा फायदा घेत सार्वजनिक ठिकाणी दारू पित होते. ज्या भागात कारवाई झाली, कठोरा नाका, किशोर कॉलनी, दस्तूरनगर, चौरेनगर, सिंधी चौक, शेगाव नाका आणि इंजिनिअरिंग कॉलेज परिसर म्हणजेच शहरातील अनेक भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली आहे. पोलिसांचा स्पष्ट संदेश: सार्वजनिक ठिकाणी दारू पिणं कायदेशीर गुन्हा आहे आणि यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार आहेत. मजा करा परंतु नियमात राहून, कारण कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. अमरावती पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे. रस्ते ओपन बार नाहीत. महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदलीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. एकूण 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात अमरावती ग्रामीण पोलीस विभागातही मोठे फेरबदल झाले आहेत. विशेष म्हणजे नागपूरमध्ये कर्तव्य बजावताना जखमी झालेले धाडसी अधिकारी निकेतन कदम यांची अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 22 न अंतर्गत पोलीस स्थापना मंडळ क्रमांक 1 यांच्या शिफारशीनुसार राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये एकूण 21 अधिकाऱ्यांचा समावेश असून अमरावती ग्रामीण जिल्ह्यात महत्त्वाचे बदल झाले आहेत. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले IPS विशाल आनंद यांची बदली धुळे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सध्या नागपूर शहरात झोन क्रमांक 5 चे DCP म्हणून कार्यरत असलेले IPS निकेतन बन्सीलाल कदम यांची अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निकेतन कदम हे 2019 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी म्हणून त्यांनी अत्यंत संघर्षातून यश संपादन केले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले कदम यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेत इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि त्यानंतर IT क्षेत्रात नोकरी करत असताना UPSC ची तयारी करून IPS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. नागपूरमध्ये मार्च 2025 मध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान त्यांनी अत्यंत धाडसाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांच्यावर उपद्रवींनी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्लाही केला होता, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. तरीही त्यांनी आपले कर्तव्य बजावत पोलीस दलासाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. दरम्यान अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीसह बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्याच्या विशेष कृती विभागातील स्टाफ ऑफिसर दत्ता लक्ष्मण तोटेवाड यांची अमरावती ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बदल्यांना सक्षम प्राधिकरणाची मान्यता देण्यात आली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. अशा प्रकारे अमरावती ग्रामीण पोलीस विभागात मोठे बदल झाले असून नव्याने नियुक्त झालेले अधिकारी कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. अमरावतीचा एक तरुण डॉक्टर आणि थेट आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं नाव उज्ज्वल. अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी विभागातील MD विद्यार्थी डॉक्टर अनुराग रुडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. भूतानमध्ये आयोजित प्रतिष्ठित कॉन्फरन्समध्ये त्यांनी आपलं संशोधन सादर केलंय. त्यांनी थायरॉइड नोडुल्सवरील महत्त्वपूर्ण संशोधन जागतिक मंचावर मांडलंय. या संशोधनात हिस्टोपॅथॉलॉजी आणि फाईन निडल एस्पिरेशन सायटोलॉजी यांची तुलना करण्यात आली होती, जे थायरॉइड रोगांच्या निदानासाठी खूप महत्त्वाचं मानलं जात आहे. या यशामागे त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर मिलिंद जगताप आणि विभाग प्रमुख डॉक्टर RR सोनी यांचंही मोठं योगदान आहे. विशेष म्हणजे डॉक्टर अनुराग यांनी ही उपलब्धी आपल्या आईला समर्पित केली आहे आणि वडील डॉक्टर अनिल रुडे यांना आपली प्रेरणा मानला आहे. त्यांच्या या यशामुळे अमरावती आणि मेडिकल कॉलेजचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळलं आहे. अमरावतीत राजकीय नाही तर कायदेशीर क्षेत्रातील मोठी हालचाल. जिल्हा वकील संघाची निवडणूक आणि मतदानाला जोरदार प्रतिसाद. कोण आहे रिंगणात आणि काय आहे वातावरण? अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरात वकील संघाच्या निवडणुकीकरिता मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 13 पदांकरिता 23 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलंच रंगतदार झालं आहे. मतदान सकाळपासूनच सुरू असून वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की सध्या ही निवडणूक बॅलेट पेपर पद्धतीने होत आहे आणि सर्व निवडणुका अशाच पद्धतीने व्हायला हव्यात. आता मी वकील आहे म्हणून आले आणि दादांच्या कृपेनं मला इथं यायला मिळतं आहे. प्रोफेशन एकदम चांगलं आहे, लोकांची मदत आपण करत असतो आणि या ठिकाणी आत्ता नवीन गोष्ट अशी आहे की प्रत्येक निवडणूक 2 वर्षांनी होणार आहे आणि महिलांसाठी पण 30% रिझर्वेशन आता केलेलं आहे. आणि मी बघितलं खूप उत्साहामध्ये सगळे कंटेस्टंट्स एकदम फ्रेंडली वातावरणामध्ये उभे होते आणि भरपूर महिलाही मला त्या ठिकाणी दिसला. तर हे आनंद वाटण्यासारखंच आहे. बॅलेट पेपरवर संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली, काय वाटते या नंतर जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच व्हायला हवं? बिलकुल बॅलेट पेपर व्हायला हवेत. अध्यक्षपदाची प्रशांत देशमुख, धनराज साधवाणी आणि अनिल विश्वकर्मा यांच्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय 1 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे. अमरावती वकील संघाची ही निवडणूक चांगलीच रंगतदार होत आहे. आता खरी उत्सुकता आहे ती निकालाची. मे रोजी कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मी ॲडव्होकेट रामपाल भिकमचंदजी कलंत्री इथे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आहे. मागच्या वर्षीसुद्धा मीच मुख्य निवडणूक अधिकारी होतो. या ठिकाणी आज एकूण 12 लोकांसाठी मतदान होत आहे. कारण 13वं जे आहे ते लायब्ररी सचिव ते अविरोध निवडून आलेले आहेत. 12मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष महिला, कार्यकारिणी सदस्य महिला आणि सचिव अशी ही निवडणूक आहे. 1576 मतदार या ठिकाणी आहेत. आपण सकाळी डॉट 10 वाजता मतप्रक्रिया सुरू केलेली आहे मतदानाची आणि ही संध्याकाळी 5 वाजतापर्यंत चालेल. 5 वाजता बंद करण्यात येईल. उद्या सकाळी 10:30 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. आधी कार्यकारिणी सदस्य, त्यानंतर उपाध्यक्ष, त्यानंतर सचिव आणि अध्यक्ष अशा प्रकारे मतमोजणी होईल आणि संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल. रात्री थोडं उशिरापर्यंत मतमोजणी चालेल असा मागच्या वर्षीचा अनुभव पाहता असा अंदाज आहे. आणि माझी टीम आहे या ठिकाणी 30 लोकांची, सहकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अगदी. आणि आम्ही जे बाहेरचं वातावरण पाहता सध्या उष्माचं, मतदारांकरता एक उत्तम प्रकारच्या ताकाची व्यवस्था केलेली आहे. बाहेरून बोलून थंड याची व्यवस्था. माझं असं आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं, योग्य व्यक्तीची निवड करावी आणि आम्हाला ही मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीची प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शकता ठेवून आणि सुव्यवस्थितरित्या पार पाडण्याकरता पुरेपूर सहकार्य करावं. उमेदवारी सुद्धा जाहीर केलेली आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, चांगली गोष्ट आहे. मला 2 दिवसाआधी त्यांचा वाढदिवसानिमित्त फोन आला होता. हे पण बोलले की मी मुंबईला आहे, जर मी अमरावतीत असतो तर मी घरी आलो असतो. तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवादही मानले आणि त्यांना सुद्धा मी शुभेच्छा तेव्हाच देऊन दिल्या होत्या. कारण की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा 8-10 दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं, त्यांनी मला विचारलं होतं. तर त्यांचा शिवसेना पक्ष बांधणीसाठी त्यांनी जो बच्चूभाऊ कडू यांना घेऊन शिवसेनेमध्ये घेऊन त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदेंचा निर्णय आहे आणि माझ्या बच्चूभाऊ कडूंना शुभेच्छाच आहे की चांगला आहे. महायुती जो आपला धर्म आहे तो सगळ्यांनी पाळला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, जिल्ह्याच्या हितासाठी पुढे आला पाहिजे. आणि मला सुद्धा काही दिवसाआधी आशिषजी जयस्वाल आहे, शिवसेनेचे मंत्री, संजयजी राठोड आहे आणि स्वतः एकनाथ शिंदेजींनी सुद्धा मला मध्ये सांगितलं होतं की बा तुम्ही शिवसेनेसोबत या. पण मी त्यांना सांगितलं होतं मी निष्ठेने देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच मी आपलं राजकीय शेवट जो आहे, म्हणजे राजकारणामध्ये जर मी आहे तिथपर्यंत निष्ठेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच राहील. पण मी महायुती म्हणून आपल्याला नेहमी सपोर्ट करत राहील आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबांचा खंदा कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवन मी त्यांच्यासोबतच राहणार आहे, राजकीय पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार आहे. म्हणून मी तुमच्याकडे येऊ शकणार नाही, पण आपल्या महायुती धर्मामध्ये नेहमी आपण सोबत राहून काम करू अशा पद्धतीने मी सुद्धा, म्हणजे माझ्याबद्दलही त्यांची इच्छा होती की माझ्यासारखा कार्यकर्ता यांच्यावर आला पाहिजे. माझ्यासारखा कार्यकर्ता मला अनेकदा आशिषजी जयस्वालजींनी सांगितलं, संजय राठोडजींनी सांगितलं, स्वतः एकनाथ शिंदे साहेब जेव्हा भेटले तेही स्वतः त्यांची इच्छा होती. पण या ठिकाणी मला असं वाटतं की बच्चू कडू यांना घेऊन त्यांनी या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी, शिवसेनेला मजबूत करण्यासाठी एक चांगला कार्यकर्ता त्यांना मिळालेला आहे. आणि महायुती म्हणून युवासेना पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे आणि या ठिकाणी सगळे मिळून महायुती धर्म पाळला पाहिजे. महायुती धर्म पाळून पुढे गेलं पाहिजे आणि अमरावती जिल्ह्याचा असो, महाराष्ट्राचा असो, आपण सगळ्यांनी मिळून चांगला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ताकदीनं काम करताय त्यांचे हात मजबूत केले पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे. याबद्दल बच्चू कडू यांना माझ्या शुभेच्छा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केली होती. आता महायुतीमध्ये सोबत काम करावं लागणार आहे, कसं पाहता? असं आहे, राजकारणामध्ये कुठलंही काही असं टोकाची भूमिका नसते. राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं, लोकसभेमध्ये जे झालं त्याचं चित्र विधानसभेमध्ये कसं उमटलं तुम्ही पाहिलं की लोकसभेमध्ये नवनीत राणाचा पराभव झाला, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सिंहाचा वाटा होता हे जनतेला माहीत होतं आणि त्या सिंहाच्या वाट्यामुळं सगळ्यांचा हिशोब जनतेने घेतला आणि त्याच्यापासून सगळ्यांना शिकायला मिळालं की
एखाद्या विकासासाठी लढणारा नेता त्याला जर आपण थांबवतो, त्या थांबवल्यानंतर काय परिस्थिती होते याचं जिवंत उदाहरण अमरावती जिल्ह्याच्या जनतेने प्रत्येक विधानसभेमध्ये दाखवून दिलं आहे. मग माझं म्हणणं आहे की आता आपण सगळे महायुती धर्म पाळून लोकसभा असो विधानसभा असो एकत्र येऊन महायुती धर्म पाळला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या ताकदीनं काम करताय त्यांचे हात मजबूत केले पाहिजे आणि त्यांच्या विकासाच्या जो योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. या उद्देशाने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. म्हणून मी तरी माझ्या राजकीय जीवनामध्ये निष्ठेने राजकारणामध्ये जिथपर्यंत आहे तिथपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीला सोबत लढणार आहात का? बच्चू कडू आणि या रविराण यांच्यात दिल जमाई झाली असं म्हणायला हरकत आहे आता काय? मला वाढदिवसाचा त्यांचा फोन आला, त्यांना मी धन्यवाद म्हटलं आणि मला माहीत होतं शिवसेनेमध्ये त्यांचं चालू आहे, त्यांचं प्रहार संघटनेचं विलिनीकरण आणि स्वतः शिवसेनेचा दुपट्टा घेऊन झेंडा घेऊन ते त्यात प्रवेश करणार आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिल्या तेव्हाच की बाबा चांगला निर्णय घ्या तुम्ही. आणि मला असं वाटतं राजकारणामध्ये वेळेनुसार आणि मला वाटतं आधी ते शिवसैनिक होतेच आणि शिवसेनेमध्ये गेले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. आणि राजकीय वैर हा कायम कधी नसते. महायुती धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे. महायुतीच्या धर्मावर युती धर्म पाळला पूर्ण ताकदीने आम्ही काम करू आणि विकासाचं विजन घेऊन समोर जाऊ. समृद्धी महामार्ग, वेग, विकास आणि सुविधा, परंतु त्यासोबत वारंवार घडणारे अपघातही. आणखी एक भीषण अपघात आणि एका चालकाचा दुर्दैवी मृत्यू. नेमकं काय घडलंय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर कॉरिडॉर चॅनल क्रमांक 123 इथे एका मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार MH15 JC 5922 क्रमांकाची टाटा इंद्रा गाडी महामार्गावरून प्रवास करीत होती. त्याचवेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि समोर चालत असलेल्या वाहनाला जोरदार धडक बसली. या धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की वाहनाचं मोठं नुकसान झालं आणि चालक गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तात्काळ मदत केली, परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलाय. मृत व्यक्तीची ओळख ही 50 वर्षीय राहणार नाशिक रघुनाथ प्रभाकर पताडे. डायल 112 वर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तळेगाव दशासर पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे पाठवण्यात आलाय. अपघाताचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही, परंतु अतिवेग, निष्काळजीपणा आणि अचानक ब्रेक यामुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. समृद्धी महामार्गावरचे अपघात पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे. वेग हा प्रगतीसाठी असतो, परंतु तोच वेग जीवघेणा ठरू शकतो. वाहन चालविताना नियम पाळा, सुरक्षित अंतर ठेवा आणि सतर्क राहा. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या विशेष मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथक सातत्याने कारवाया करीत आहे. 29 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास युनिट क्रमांक 2चे अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारांच्या शोधात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती अशी होती की गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडा रोडवरील वॉटर फिल्टर समोर एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी ग्राहक शोधतोय. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत घटनास्थळी धाव घेतली. तेथे एका होंडा शाईन दुचाकीवर बसलेला संशयित इसम आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव रविशंकर श्री सियाराम यादव, वय वर्ष 33, राहणार गिट्टी खदान असे सांगितले. पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपीच्या दुचाकीच्या डिक्कीत एक पिशवी तब्बल 750 ग्राम गांजा आढळून आला. या कार्यवाहीत पोलिसांनी गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा मिळून एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सखोल चौकशीत आरोपीने कबुली दिली की त्याने हा गांजा आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने आणला होता. यात आलोक, वय वर्ष 27, राहणार काटोल आणि दिगंबर नावाचा एक इसम यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे. संपूर्ण कार्यवाही नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने यशस्वीरित्या केली.
क्राईम ब्रांच युनिट 2च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी नामे रविशंकर श्री सियाराम यादव हा गोरेवाडा रस्त्यावर असलेल्या OCW पाण्याच्या फिल्टरचं जे प्लांट आहे त्या ठिकाणी हा अवैध रीतीने गांजा विक्रीचं काम करतो. प्राप्त माहितीची खात्री करण्याकरता आमची टीम ही जेव्हा रवाना झाली तेव्हा त्यांची खात्री झाली की आरोपी हा अवैधरित्या गांजा बाळगून आहे आणि तो गांजा विक्रीचं काम करतो आहे. करिता त्या क्षणी तिथे 2 पंचांना पाचारण करण्यात आले आणि पंचांच्या उपस्थितीत 16:30 वाजता सदरची संपूर्ण कार्यवाही ही करण्यात आलेली आहे. यामध्ये आरोपी रविशंकर यादव याच्याकडे एकूण 70,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. गांजा होता वजनी 750 ग्रॅम. त्याची एक गांजा विक्री करता जो ती बाईक तो वापरत होता ती बाईक जप्त करण्यात आलेली आहे आणि हा व्यवसाय करण्याकरता जो मोबाईल फोन तो वापरत होता असे 2 मोबाईल फोन त्याचे जप्त करण्यात आलेले आहे. सदरच्या कारवाईच्या अनुषंगाने गुन्हा दाखल हा पोलीस स्टेशन गिट्टीखदान येथे करण्यात आलेला असून त्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन गिट्टीखदाचे अधिकारी करीत आहेत. सदरचा गांजा हा आरोपी जी प्राथमिक तोंडी माहिती देतो त्याप्रमाणे तो काटोल येथे राहणारे दिगंबर महाराज यांचे कडून घेत असल्याचे सांगतो. परंतु दिगंबर महाराज यांना तो कधी भेटलेला नसून त्याचे हाताखालचा इसम आलोक हा त्याला नेहमी काटोल बस स्टँडच्या लगतच्या परिसरामध्ये मुद्देमाल देतो अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. करिता सदर कारवाईमध्ये आम्ही आलोक नावाचा इसम आणि दिगंबर महाराज नावाचा इसम या दोघांना पण पाहिजे आरोपी म्हणून केलेले आहे. त्यांचाही शोध आणि माहिती काढण्याचं काम क्राईम ब्रांच करते आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. फिर्यादी नंदलाल लाहोटी यांच्या लाखोटिया सेल्स कॉर्पोरेशन या गोडाऊनमध्ये चोरी करण्यात आली. 25 एप्रिल रोजी रात्री गोडाऊन बंद करताना त्यांनी 4 दिवसांची 9,55,000 रुपयांची रोकड सुरक्षितपणे लॉक करून ठेवली होती. मात्र 27 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास जेव्हा गोडाऊन उघडण्यात आले तेव्हा कॅबिनमधील ड्रॉवरमधून संपूर्ण रक्कम चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने गोडाऊनच्या बाजूच्या भिंतीवरील टीन उडवून आत प्रवेश केला आणि रोकड लंपास केली होती. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील 10 ते 15 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. या प्रकरणात आदित्य सुरेश डेलीकर वय वर्ष 19 हा आरोपी 2 विधी संघर्षग्रस्त बालकांसह ताब्यात घेण्यात आला. त्याच्या ताब्यातून 5,04,960 रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली पॅशन प्लस दुचाकी जप्त करण्यात आली. एकूण 5,54,960 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात आला असून ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फिर्यादी नंदलाल लाहोटी यांचे डेप्टी सिग्नल परिसरात लखोटिया सेल्स कॉर्पोरेशन नावाने गोडाऊन आहे. खाण्याच्या तेलाचं त्यांचं ते गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये त्यांनी 2-3 दिवसाची कॅश त्यांची जमा झालेली होती आणि बँक बंद असल्यामुळे दिनांक 25 ते 27 दरम्यान ती कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचं जे गोडाऊन आहे त्याच्यात प्रवेश करून ड्रॉवरमध्ये ठेवलेले एकूण रोख रक्कम 9,55,000 रुपयाची चोरी केलेली होती. त्यावरून त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर आमचे DB तपास पथक प्रमुख PSI श्री रामलोट साहेब, त्यांची टीम रविकुमार शाहू, मंगेश लोही, प्रदीप पवार, संतोष पांडे, अनिल जाधव आणि गहोकार यांनी परिसरातील जवळपास 40 ते 50 CCTVची पाहणी केली आणि त्यावरून त्यांनी आरोपीची नावं निष्पन्न केली आणि यातील 3 आरोपीची नावं निष्पन्न झाल्यानंतर त्यात असे दिसून आले की एक आरोपी आदित्य सुरेश डेलीकर हा 19 वर्षाचा असून बाकी 2 विधी संघर्षित बालक आहे. या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 5,54,000 रुपयाची रक्कम आपण जप्त केलेली आहे, गुन्ह्यातील चोरीस गेलेली. तसेच उर्वरित रक्कम आरोपी गुन्हा घडल्यानंतर 3 ते 4 दिवस फरार होते. ते बाहेर छत्तीसगडमध्ये वगैरे फिरून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची हिस्से वाटणी झाल्यानंतर त्यांनी काही रक्कम खर्च केलेली आहे. सदरचा गुन्हा हा माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्रकुमार सिंगल सर यांचे मार्गदर्शनात माननीय जॉईंट CP सर श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय साऊथ रिजन सर श्री शिवाजी राठोड सर, आमचे DCP झोन 5 सर श्री कदम सर आणि आमचे ACP कळमना विभाग श्री ओवाड सर
यांचे मार्गदर्शनात आमच्या संपूर्ण DB टीमने केलेलं आहे. पकडलेल्या आरोपीचा अजूनपर्यंत रेकॉर्डवर नाही आहे आरोपी. आपण 5,54,000 रुपयाचा मुद्देमाल रोख रक्कम जप्त केलेली आहे. 13 वर्षाचा मुलगा आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह. ही आत्महत्या आहे की एखादा अपघात? नेमकं काय घडलं त्या घरात? ही घटना नागपूर शहरातील लकणगज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. सायंकाळच्या सुमारास 13 वर्षाच्या मुलाचा मृतदेह घरातच आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार मुलगा खेळत असताना गळ्यात ओढणीचा फास लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुलगा आपल्या आजी आजोबांसोबत राहत होता, तर आई वडील शेजारच्या खोलीत झोपलेले होते. सकाळी मुलगा जिन्याजवळील सळईला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. कुटुंबियांनी तात्काळ त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. महत्वाची बाब म्हणजे प्राथमिक तपासात शरीरावर कोणतीही बाह्य दुखापत आढळून आलेली नाही. त्यामुळे ही घटना अपघात आहे की आत्महत्या याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मुलाचं वय कमी असल्यामुळे डॉक्टरांकडून सखोल पोस्टमॉर्टम तपासणी करण्यात येत आहे आणि त्या रिपोर्टनंतरच खरं कारण समोर येणार आहे. सध्या पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे. ही घटना नक्कीच मन सुन्न करणारी आहे. सत्य काय आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. परंतु एक गोष्ट नक्की, लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे आपण सगळ्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. 10:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला मेओवरून खबर मिळाली की एका 13 वर्षाचा मुलगा आहे, मायनर मुलगा, त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे आणि ते त्याला खेळता खेळता त्याच्या गळ्याला फास लागून झाल्याबाबतची माहिती त्याच्या वडील शाहीन रफिक शहा कालुशा मदीच्या मागे आजमशाह चौक याने दिल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रथमतः आम्ही जाऊ ते जे मयताची बॉडी तपासली, त्यामध्ये कुठल्याही इतर कोणत्या एक्सटर्नल कुठल्याही प्रकारच्या काही दिसून आले, इंजरीज वगैरे दिसून आले नाही. त्याच्यानंतर घटनास्थळी जाऊन आम्ही त्याची तपासणी केली. असं जिथे ओढणी होती त्या ठिकाणी ओढणी कशी बांधली गेलेली होती किंवा काय, त्या सगळ्या तपासणी करून त्या घटनास्थळ पंचनामा केलेला आहे. घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो मुलगा जो आहे 13 वर्षाचा आहे आणि तो आई वडील बाजूच्या घरामध्ये राहतात आणि तो त्याच्या आजी आजोबासोबत राहत असतो. चिटकूनच घर आहेत, लांब नाही आहेत, पण तो तिथे झोपत असतो. आणि सकाळी 8च्या सुमारास त्यांच्या आजोबा किचन मध्ये होते आणि हा बाहेर खेळायला गेला असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि नंतर ज्यांनी बाहेर आल्यानंतर त्यांना त्या शिडीला वरती जाण्याच्या, पहिल्या माळ्यावर जाण्याच्या शिडीला तो लटकल्याचं दिसून आला. त्याप्रमाणे त्यांनी काढून त्याला हॉस्पिटलमध्ये जमा केलं. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. सदर मुलाच्या सध्या तरी कुठल्या संशयाचा प्रकार दिसून येत नाहीये. तरी पण पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी मुलाचं वय लहान असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केलेल्या आहेत. त्याची नख वगैरे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. त्याची तपासणी होऊन त्याच्यामध्ये काही इतर काही गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर पुढील तपास करणार आहोत. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पडोले नगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार 42 वर्षीय राहुल थेर यांच्या पत्नीचे 10 महिन्यांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे राहुल थेर मानसिकदृष्ट्या खचले होते. पत्नीच्या आठवणी आणि एकटेपणामुळे ते हळूहळू नैराश्याच्या गर्तेत जात होते आणि याच काळात त्यांना दारूचे व्यसन लागले असल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राहुल यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्नीच्या निधनाचा मानसिक आघात सहन न झाल्यामुळे घडलेली ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करीत आहेत. मानसिक आरोग्याची काळजी घेणे किती महत्वाचे आहे याची जाणीव करून देणारी ही दुर्दैवी घटना. सुसाईड केलेली आहे. ते पत्नी त्याची बिमार होती, ती मरण पावली होती. त्या पत्नीच्या वियोगामध्ये त्यानं सुसाईड केलेली आहे आणि यामध्ये सुद्धा अजून तपास चालू आहे. मर्ग दाखल करण्यात आलेले आहे. मर्ग दाखल करून पुढील तपास करायचा. सुसाईड नोट वगैरे तरी काही मिळालेली नाही, तरी पुढील तपास चालू आहे. नागपूर शहरात सायबर गुन्हेगारांनी एक नवीन आणि धक्कादायक पद्धत वापरत एका वयोवृद्ध दाम्पत्याला लक्ष्य केलंय.
गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉल करून स्वतःला अधिकृत अधिकारी असल्याचे भासवले आणि दाम्पत्यांच्या नावावर उघडलेल्या बँक खात्यांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचा खोटा आरोप केला. याचबरोबर तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येते आहे असे सांगून त्यांना मानसिकदृष्ट्या दबावाखाली ठेवण्यात आले. दाम्पत्यांना सतत व्हिडिओ कॉलवर ठेवत त्यांच्यावर लक्ष ठेवले गेले. त्यानंतर तपासासाठी तुमचे पैसे शासकीय खात्यात जमा करा, पडताळणी झाल्यानंतर ते परत केले जातील अशी खोटी बतावणी करून त्यांच्याकडून तब्बल 13 लाख रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने तात्काळ सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे धाव घेतली आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सायबर पोलिसांच्या जलद आणि समन्वयित कारवाईमुळे फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम 13 लाख रुपये न्यायालयीन प्रक्रियेनंतर परत मिळविण्यात आली. या प्रकरणातील आरोपी सध्या दिल्ली येथील कारागृहात असून त्याला नागपूरमध्ये आणण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाही नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली. त्या दिवशी अचानक सकाळी आम्हाला बाहेर जायचे होते, पण त्याच वेळी माझ्या मुलाच्या हातात फोन होता आणि तो फोन वाजला अंदाजे 10-10:30च्या मध्ये सकाळी. तर मुलाने मला सांगितले की मम्मी तुला फोन आलाय. फोन घेतला तर ते म्हणजे एकदम जोरात रागावून बोलले कि आपको समझ में नहीं आ रहा क्या, 3-4 दिन से हम आपको कॉल कर रहे हैं, आप उठा नहीं रहे हो. आणि त्यांनी माझं माहेरचं नाव श्रद्धा सुखराम पाटील आहे, तर त्या नावाने ते मला बोलले. तर सर म्हटलं मुझे ऐसे म्हणजे काही अशा प्रकारची हे नाही आलेलं आहे, मला मेसेज वगैरे काही आलेला नाही आणि मला यातलं काही माहिती नाही. ठीक आहे म्हणे, तुम्ही कॉल मी सांगतोय तुम्हाला. सर आता बोलतील की नेमकं काय आहे. आणि असं बोलून त्यांनी फोन काढला की फोन बंद करू नका, मी दुसऱ्या नंबरवर त्याला डायव्हर्ट करत आहे असे म्हणून त्यांनी मला मग दुसऱ्या सरांशी बोलायला लावलं आणि तो व्हिडिओ कॉल सुरू झाला. त्याच्यानंतर अशा पद्धतीने तो कॉल आला. हा, आणि ते म्हणाले की हे पोलीस स्टेशन आहे, आम्ही मुंबई पोलीस स्टेशन मधून बोलत आहोत आणि तिथे 250 पोलिसांची टीम आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही कॅमेऱ्यासमोर आहात, तर आता तुम्हाला 2 तासाच्या आत मुंबईला यावं लागेल. मी म्हटलं सर पॉसिबलच नाही आहे, माझं घर एवढ्या लांब आहे, मी नागपूर बेसाला राहते आणि 2 तासात मी मुंबईला येणं शक्य नाही आहे. तर ते म्हणाले तुम्हाला नेमकं काय झालंय माहिती आहे का. तर म्हटलं नाही, काहीच नाही. तर ते म्हणाले की मुंबईत जो आता बॉम्बस्फोट घडून आलाय, जे 11 लोक मारले गेले आहेत त्याच्यामध्ये, मुंबई दिल्लीमध्ये काहीतरी जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये तुमचं जे कार्ड आहे ते तुमच्या नावावर तुमच्या बँकमध्ये पैसे आहे ते यूज केले जात आहे मुंबईच्या कॅनरा बँकमध्ये, असं त्यांनी मला सांगितलं. तर मी म्हटलं की सर मला याबद्दल काही माहिती नाही आणि जे काही आहे ते मी नागपुरातच राहते, तर मुंबईला जाण्याचा माझा काही प्रसंगच नाही. जे काही आहे आमचं सर्व नागपूरमध्येच आहे. हो, दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की आमचे मेन सर तुमच्याशी बोलतील आणि ते जे सांगतील ते तुम्ही करायचं. त्याच्या पद्धतीने तुमचे मेहनतीचे पैसे आहेत तर ते सरकारी खात्यातून म्हणजे आमच्या खात्यात बरोबर येतात की नाही तेवढंच आम्हाला चेक करायचं आणि नंतर तुमचे पैसे वापस करतो असं सांगून त्यांनी आम्हाला बँकेत पाठवलं. आणि बँकेतून मग नंतर त्यांनी त्यांचा नंबर दिला आणि ते पैसे काढायला लावले. सर्व पैसे काढून मला पहिले माझ्या खात्यात टाकायला लावले आणि त्यातून नंतर ते त्यांनी त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यानं रात्री 10 वाजता अचानक माझ्या फोनची स्क्रीन, जी मी डिजिटल अरेस्टमध्ये होते असं वाटत होता, तर ती स्क्रीन एकदम ब्लॅक दिसायला लागली. मला लक्षात आलं की अरे मला डिजिटल अरेस्ट करून ठेवलेलं होता. मी तुरंत फोन घेतला आणि माझ्या मैत्रिणीकडे गेली आणि म्हणाले की बघ असं असं झालेलं आहे, माझे आज 13 लाख रुपये खात्यातनं गेलेले आहेत आणि मला म्हणजे याच्यासाठी काहीतरी करायचं आहे. ती म्हणाली की आम्ही लगेच मग तिच्या मैत्रिणीकडनं आम्ही नंबर घेतला सायबर पोलीस स्टेशनचा आणि त्यांनी मला इथला पत्ता दिला. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच इथे आलो. इथे आम्ही तक्रार नोंदवली. त्यावेळी ते फोन्स वगैरे येणं सुरूच होते त्यांचे, पण आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो. सरांनी तुरंत त्यांचं जे खातं होतं, जे आरोपीचं खातं होतं ते फ्रीज केलं आणि आम्हाला म्हणजे खूप मदत करून आम्हाला कसं न्याय मिळवून दिला. विश्वास हा शब्द जितका भारी तितकाच धोकादायकही ठरू शकतो आणि नागपूरमध्ये घडलेली ही घटना त्याचं जिवंत उदाहरण आहे. गोल्ड लोनच्या नावाखाली 30 लाखांचा खेळ आणि शेवटी काय झालं? नागपूरच्या लखनगंज परिसरात एक मोठी फसवणूक समोर आली आहे. फिर्यादी अश्विनी वानखेडे मनुष्यबळ गोल्ड लोन कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत होत्या आणि आरोपी कपिल कावडे जो त्याच शाखेचा ग्राहक होता आणि सतत येत असल्यामुळे ओळख झाली आणि हळूहळू विश्वास बसला आणि इथूनच सुरू झाला गेम. आरोपीने सांगितलं माझं सोनं HDFC बँकेत गहाण आहे, परंतु व्याज खूप आहे आणि मग तुमच्या कंपनीत ठेवतो, कमी व्याजात फायदा होईल.
फिर्यादीने विश्वास ठेवला आणि इथेच आला खरा ट्विस्ट. फिर्यादीकडून 30 लाख रुपये घेतले गेले, परंतु ना सोनं आलं ना कागदपत्र. फोन केला तर उडवाउडवीची उत्तरं आणि शेवटी फोनही बंद. म्हणजे सरळ सोपं विश्वासाचा गैरफायदा. यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. लखनगंज पोलिसांनी कलम 406, 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आता पुढील तपास पोलीस करीत आहे. नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. लक्ष नितीन भुरे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो रायसोनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लक्ष हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून शिक्षणासाठी नागपूर येथे राहत होता. तो अभ्यासात चांगला असल्याचे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलाय. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जातोय. कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी सुरू असून मोबाईल आणि इतर बाबींचाही तपासणी चालू आहे. त्या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून मानसिक तणाव आणि दबावामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. तज्ञांच्या मते विद्यार्थ्यांनी कोणत्याही समस्येला सामोरे जाताना संवाद साधणे आणि मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक विद्यार्थी शिकत होता. तर त्याने सायंकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर स्वतःला गळफास लावून घेतलेला होता. आतून कडी वगैरे लावली होती आणि त्या अनुषंगाने वर्ग दाखल करून पुढील तपास चालू आहे. त्यामध्ये जे काय आहे एकंदरीत तो संशयाचा कुठला प्रकार नाहीये, पण आत्महत्याच केलेली आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. मामाच्या घरामध्ये गळफास घेतलेला आहे, नाही मिळालेली सोसायटी. एक ठिणगी आणि काही क्षणात भीषण आग. बैलवाडा गावात घडली एक धक्कादायक घटना, पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे गावकऱ्यांचं धाडस. नेमकं काय घडलं? बैलवाडा येथे वीज पुरवठा युनिट म्हणजेच डीपी मध्ये अचानक ठिणगी पडली आणि काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण केलं. ज्वाला इतक्या तीव्र होत्या की दूरवरूनही धुराचे लोट दिसत होते. परिस्थिती गंभीर होती, कारण आग आसपासच्या घरांपर्यंत आणि शेतांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. परंतु इथेच गावकऱ्यांनी दाखवली खरी हिंमत. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने गावकरी घटनास्थळी जमा झालेत. अग्निशामक दलाची वाट न पाहता स्वतःच पाणी आणि चिखलाच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. काही मिनिटे तणावपूर्ण परंतु अखेर अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एक मोठी दुर्घटना टळली. सध्या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे आणि प्रशासनाला याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते. संकटाच्या वेळी जर लोक एकत्रित आले तर कोणतीही मोठी आपत्ती टाळता येते. बैलवाडा गावकऱ्यांनी खरंच एक मोठा आदर्श ठेवला आहे. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी आणि घोषणाबाजींनी वातावरण भारावून गेले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झालेल्या सुनेत्रा पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, हे जे प्रेम मिळत आहे ते खरं तर दादांवरचं आहे. या वक्तव्यातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करत अजित पवार यांच्याविषयी आदर व्यक्त केला. दरम्यान राज्यातील राजकारणात चर्चेत असलेल्या पवार कुटुंबातील मतभेदांवर देखील त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या पवार विरुद्ध पवार लढत होऊ नये या भूमिकेला त्यांनी पूर्ण समर्थन दिलं. यासोबतच त्यांनी सध्याच्या निवडणूक वातावरणावरही प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोलवर त्यांनी सावध भूमिका घेत म्हणाल्या की अंतिम निकाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही. आणि हे केवळ आणि केवळ दादांचं प्रेम. पवार विरुद्ध पवार अशी लढाई आम्ही भविष्यात होऊ देणार नाही. खरं तर आपल्याला माहिती असेल तर मी नेहमी जसं मी राजकारणामध्ये आले त्या तेव्हापासून मी सांगत आलेली आहे की कुटुंब आमचं नेहमीच वेगळं असणार आहे. राजकारणामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता निश्चय केला की पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊच देणार नाही आणि मी पण स्वतः पवारांच्या विरुद्ध लढणार नाही कोणत्याच. त्यांचं वक्तव्य अतिशय चांगलं आहे आणि आम्हाला सगळ्या कुटुंबाची सुद्धा तीच इच्छा है. एक्झिट पोल जो आया है, एक्झिट पोल अभी तो एक्झिट पोल आया है, लेकिन
असली रिजल्ट आने वाला है। वैसे तो मुझे लगता है कि कभी पोल जैसे होता है वैसे होता है, लेकिन कभी कभी गलत भी हो सकता है, इसलिए अभी देखेंगे, अभी जब निकाल आएगा तब देखेंगे। गुप्तधनाच्या लालसेपायी अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या अघोरी प्रकाराचा वडगाव जंगल पोलिसांनी भांडाफोड केलाय। रात्र गस्ती दरम्यान वरुड कारेगाव मार्गावर उभी असलेली संशयास्पद महिंद्रा XUV पोलिसांच्या नजरेस पडली। वाहनाची तपासणी करताच आत बसलेल्या 6 जणांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिलीत, मात्र पोलिसांनी सखोल झडती घेतली असता वाहनातून जादू टोण्याचे धक्कादायक साहित्य जप्त करण्यात आले। या साहित्यांमध्ये काळ्या कापडाच्या बाहुल्या, खिळे, त्रिशूल, केस, सुया, लिंबू आणि अघोरी विधींमध्ये वापरली जाणारी इतर साधने आढळून आलीत। पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी जमिनीत गाडलेले गुप्तधन मिळवण्याकरिता हे अघोरी विधी करत असल्याची कबुली दिली। या कारवाईत सुमारे 3 लाख रुपये किमतीचे 4 चाकी वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत। अशोक राठोड, रितेश भगत, लिलेश्वर बावणे, कुंदन राठोड, वीरेंद्र गायकवाड आणि राजेश राठोड यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबडी आणि अघोरी प्रथा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पुढील तपास सुरू आहे। आम्ही पोलीस वाहनामध्ये पोलीस स्टाफसह गस्त करत असताना कारेगाव शहरामध्ये आम्हाला एक संशयास्पद 4 चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते। त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोणा करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत। याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातले मानोरा तालुक्यातले 5 लोक आहेत आणि एक आर्णी तालुक्यातला आहे आणि आक्षेपार्ह म्हणजे त्यांच्याकडे जादू टोण्याचं जवळपास 51 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून 21व्या शतकातही अशा अंधश्रद्धाजन्य घटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत। आम्ही पोलीस वाहनामध्ये पोलीस स्टाफसह गस्त करत असताना कारेगाव शहरामध्ये आम्हाला एक संशयास्पद 4 चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते। त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोणा करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत। याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातले मानोरा तालुक्यातले 5 लोक आहेत आणि एक आर्णी तालुक्यातला आहे आणि आक्षेपार्ह म्हणजे त्यांच्याकडे जादू टोण्याचं जवळपास 51 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। काही महिन्यांपूर्वी 4 सदस्य अपात्र ठरल्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली। मात्र ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि उपसरपंच शंकर मानापुरे यांच्या गटांमधील प्रतिष्ठेची लढत ठरली आहे। या निवडणुकीत उपसरपंच शंकर मानापुरे यांच्या गटाने जबरदस्त ताकद दाखवत 4ही जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाय। मतदारांनी स्पष्टपणे मानापुरे गटावर विश्वास दाखवत त्यांना कौल दिलाय। सरपंच गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती, मात्र निकालांनी त्यांच्या अपेक्षांना धक्का दिलाय। या विजयामुळे ग्रामपंचायतीतील सत्तेचे पारडे आता मानापुरे गटाकडे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे। निकाल जाहीर होताच समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि जल्लोषपूर्ण वातावरणामुळे अड्याळगाव उत्साहात न्हाऊन निघाले। विजयी गटाने हा विजय जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा परिणाम असल्याचे सांगितले। या निकालामुळे आगामी काळात अड्याळ ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। गंगापूर शहरातील फुलेनगर परिसरात 32 वर्षीय महिला पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती। त्याच परिसरात आरोपी शेजारी राहतो। दोन्ही कुटुंबाचे बाथरूम वेगवेगळे असले तरी एकाच पत्र्याच्या शेडखाली शेजारी आहेत। मंगळवारी सकाळी सुमारे 7 वाजता महिला शौचालयात गेली असता तिला वरून काहीतरी आवाज ऐकू आला। संशय आल्याने तिने वर पाहिलं आणि पत्र्याच्या फटीतून मोबाईल दिसला आणि महिला तात्काळ बाहेर आली आणि पतीला माहिती दिली।
तेव्हा शेजारच्या बाथरूममधून आरोपी बाहेर येताना त्याच्या हातात मोबाईल दिसला. पतीने मोबाईल तपासला असता महिलेचा परवानगीशिवाय काढलेला व्हिडिओ आढळून आला. ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी विरुद्ध विनयभंग आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही घटना फक्त एक बातमी नाही, तर एक मोठा इशारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आपण सगळ्यांनी सतर्क राहायला हवंय. एक साधा कौटुंबिक वाद, परंतु पुढे काय झालं? थेट घरांना आग आणि एका व्यक्तीला गावात ओढून नेऊन मारहाण. भालगावमध्ये घडलेली ही घटना खरंच हादरवून टाकणारी आहे. गंगापूर तालुक्यातील भालगाव 28 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी अमोल साळुंके, त्यांचे वडील भीमराज साळुंके आणि पत्नी घरी असताना काही जण बोलेरो गाडीतून घरासमोर येतात. मुलीच्या तडजोडीच्या पैशांवरनं वाद सुरू होतो आणि काही क्षणातच वादाचं रूपांतर हिंसाचारात होतं. आरोपींकडनं शिवीगाळ आणि मग लोखंडी गजाने भीमराज साळुंके यांना बेदम मारहाण. त्यांना वाचवण्याकरिता मध्ये पडलेल्या कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आली. परंतु घटना इथेच थांबत नाही, तर आरोपींनी डिझेल टाकून घरांना आग लावली. 3 घरे जळून खाक. घरातील धान्य, कागदपत्रे, पैसे आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालेत. इतकंच नाही तर जखमी भीमराज साळुंके यांना ओढत ओढत गाडीत बसवून गावात नेण्यात आलं आणि तिथेही मारहाण सुरूच. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदत केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 9 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. एक छोटा वाद किती मोठं रूप घेऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. या गावामध्ये आम्हाला पाण्याची लई त्रास आहे सर. 2 बोर हात बघा, त्या बोराईला थेंब थेंब पाणी येते. कोणाला भेटते, कोणाला भेटणं समजा. यात हिरीचं पाणी आम्ही रातना इळ शेंदून भरता बघा. उन्हाळा येईल, फेब्रुवारी महिना आला की पाणी संपून जाते सर. तो तेव्हापासून काय की आम्ही खरडत लागते सर हिरीला. खूप पाणी टंचाई आहे जाकापूर या गावामध्ये आणि मार्च महिन्यापासून पाण्याची इथं खूप परेशानी होत चालली आहे जाकापूर गावाच्या तांड्यामध्ये. एका बाजूला शहरात पाण्याचा अपव्यय आणि दुसऱ्या बाजूला हंडाभर पाण्यासाठी लोकांची पायपीट. नांदेडच्या भोकर तालुक्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः जाकापूर तांडा इथल्या नागरिकांची अवस्था खरंच हृदयद्रावक आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना लांब अंतर चालावं लागतं. तांड्यात कोणत्याही कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नाही. एकच विहीर आहे, परंतु त्या विहिरीनेही आता तड गाठला आहे. काय नाव आहे आणि गावामध्ये पाणी टंचाई कधी? नाव जिजाबाई पंढरी पवार. या गावामध्ये आम्हाला पाण्याची लई त्रास आहे सर. 2 बोर हात बघा, त्या बोराईला थेंब थेंब पाणी येते. कोणाला भेटते, कोणाला भेटणं समजा. यात हिरीचं पाणी आम्ही रातना इळ शेंदून भरता बघा. ते बी भेटायला ये नाही. पाणी भेटणं आता कसंही आम्हाला टँकरची गरज आहे सर. या गावाला काय हिर नका, बोर नका, बोराला बीत पाणी बी नका. पाणी नाही, त्याच्यासाठी आम्ही अति परेशान हा बघा. आम्हाला पाणी म्हणून नाही, या पाण्याची आम्हाला काहीतरी व्यवस्था करा तुम्ही. गेल्या वर्षी सर याच्या अगोदर आम्हाला आलत टँकर, 2 महिने झालं टँकर येऊन. आणि आता या आमदार नाही, पाणी पाऊस नकर वाढ होती म्हणून कस तरी गेलं आजवर. आता नाहीच. आता एका महिन्यापासून सरपंच आले, पण सरपंचाचं काही बी होईना झालंय. आता आम्ही आज भांडे घेऊन आम्ही तहसीलला येणार होत्या. आता एक सरपंच साहेब आलेत म्हणून म्हणल्यानं आम्ही घरी बसल्या बघा. काय मागणी करणार शासनाकडे? आता आम्ही टँकर मागणी करायला सर. टँकरशी आम्हाला मार्गच नाही. दुसरं कोणतंही बी, कोण्या हिरीचं दाखिलं, कोण्या बोरला दाखिलं तरी बी पाणी भेटणार नाही. पाणीच नाही जवळपास. सरकार काय येडं झालं असेल काय? कुठंतरी तळ करायचं नकर. या गावाला पाण्याची वाढ होईल, पाण्याची पातळी वाढते, ते काही बी नाही बघा. ते पाणी नाही गेल्यानं माणूस वाचल कसे? माणसाला पाणी लागेल की आता ढोरा जनावराला पाणी पाहिजे की सर? प्रत्येक पक्षीला पाणी पाहिजे. त्यामुळे गावकऱ्यांना सर्व काम बाजूला ठेवून रात्रंदिवस पाण्यासाठी जगडावं लागतंय. दरवर्षी उन्हाळा आला की हीच परिस्थिती निर्माण होते, परंतु अद्याप कोणताही ठोस उपाय नाही. राहणार जाकापूर मी. आमच्या गावाला पाण्याचा खूप त्रास आहे सर.
पाणी पण नाही, रात नाही आम्ही शेती राहतोय पाण्यासाठी. आम्ही पण कसंही जगतो, पण ढोरं वासरं कसे जगायचं. मग पाणी जर भरत राहिलं तर आम्हाला बाहेरलं काम सुधरत नाही सर. आम्ही कसं जगायचं काय नाही. आम्हाला इथून पुढं एवढं दिवस आम्हाला पाणी काय की वरचं निसर्गाचं पडलं तरच आम्हाला साचून राहते पाणी. जसं उन्हाळा येईल, फेब्रुवारी महिना आला की पाणी संपून जाते सर. तेव्हापासून काय की आम्ही खरडत लागतोय सर विहिरीला. मग खरडून खरडून आम्ही किती भरणार सर. जवळपास कुठं आसपासला कुठं पण विहिरी नाही, काय नाही. मग आम्ही पाणी कुठून आणायचं काय नाही. आणलं तर विकत आणायचं पाणी, नाही गेलं तर मग तसेच राहायचं. 2-2, 3-3 दिवस आंघोळी पण भेटत नाही सर आम्हाला. कार्यक्रम करतो पाण्याचे कार्यक्रम केलं तरी सर आम्ही भू करूनच विकत आणतोय सर. आता इथं पाणीच नाही, कोणाच्या बोरला पण नाही, हिरीला पण नाही. मग कोण देणार आम्हाला पाणी. कार्यक्रम केलं तरी आम्ही विकतच पाणी आणून करतोय सर. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र आतापर्यंत टँकर सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाणी टंचाई आहे जाकापूर या गावामध्ये आणि मार्च महिन्यापासून पाण्याची इथं खूप परेशानी होत चालली आहे जाकापूर गावाच्या तांड्यामध्ये. आणि आम्हाला त्वरित आता सध्या तरी टँकरची आवश्यकता आहे आणि आम्हाला या टँकरवर अवलंबून न राहता गव्हर्नमेंट शासनाने परमनंट पाण्याचा काहीतरी उपाय जाकापूरसाठी करून द्यावा अशी आमची मागणी आहे. सरपंच वगैरे कोण आहे? भाऊ जाकापूरचे सरपंच आमचे बंधू आहेत सुनील जाधव आणि ते सातत्यपूर्ण पाठपुरावा तहसील पंचायत समिती यांना करत असतात. त्या माध्यमातून आता आमची एवढीच एक मागणी आहे की जाकापूरसाठी पाणी त्वरित सुरू करून लोकांची तहान भागावं. यापूर्वी होतं का पाणी टँकरद्वारे? यापूर्वी दरवर्षी पाणी टँकर जाकापूरला लागते आणि आता बराच उशीर झालेला आहे समजा आमदा. आता काय मागणी करणार? आता आम्ही शासनाला टँकरचीच मागणी करणार आहोत. पाणी हा मूलभूत हक्क आहे, परंतु आजही काही ठिकाणी लोकांना त्यासाठी संघर्ष करावा लागतोय. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केली होती. त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं. तर योगायोग फार चांगला आहे. ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगासाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही. जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो. निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते. देशातला ऐतिहासिक निर्णय तर दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं. कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्वाचं असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्वाचं असतं. त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो. आणि म्हणून आपण पाहतो का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले मग दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं उभं करता येईल शिवसैनिक उभा करू, आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अधिक दृढ सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं, यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे. म्हणून मी आपले आभारही मानतो शिंदे साहेबांचे. आखरी त्यांच्या नावात अनाथ आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे. तोच एक विचार घेऊन आम्हाला समोर जायचं आहे. मी आपले मनपूर्वक आभार मानतोय. फक्त आम्ही पाहतोय आमदारकीची साठी नव्हे, तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत. तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय. आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ. जी सावंतजी असेल, यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली. आमचे एकनाथजी शिंदेजींनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं. आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात. आणि 25 वर्ष एकनाथजी आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा मला वाटते महाराष्ट्रात माल्याशिवाय दुसरा नाही आहे. कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं. आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू. आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ. सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली, सगळ्यांचं नाव घेतलं तर अधिक रागरूग नको म्हणून नाव घेत नाही. आपल्या सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया, तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले. ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही, पण तुम्ही आम्हाला वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं. आणि असं वाटलं का नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची, म्हणून मीडियाचे पण आभार. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लालसे सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.